अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्याबरोबरच शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। इतकंच नाही तर त्यांनी उमेदवारी अर्जही भरलाय आणि तोही अपक्ष म्हणून। धक्का बसला ना? पण हे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाहीयेत, तर हे शरद पवार आहेत एक सामान्य रिक्षा चालक। बारामती मतदारसंघातून गिग वर्कर म्हणजे टमटम चालवणारे शरद पवार यांनी अर्ज भरलाय। गिग वर्कर्स असोसिएशनच्या वतीनं यावेळेला आपले उमेदवार काही ठिकाणी उभे करण्यात आलेत आणि त्यातलेच हे शरद पवार आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 1988 मध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रिक्षा चालक असलेल्या पवारांच्या आजोबांनी आपल्या नातवाचं नाव शरद ठेवायचं ठरवलं। शरद पवार साहेब हे आपले आदर्श आहेत असंही ते सांगतात। बारामतीत शरद पवार यांच्याच नावाचे आणखी एक उमेदवार उभे राहणं याला एक वेगळाच अर्थ आहे। म्हणजेच बारामतीतली लढाई आता 2 नाही तर 3 पवारांमध्ये होणार।